नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवणारा आरोप समोर आलाय आणि हा आरोप हलकाचा नाहीये, तर तब्बल 5,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात हा स्फोटक आरोप केला आहे। आता विचार करा, फक्त 15 दिवस सिडकोचे अध्यक्ष झाल्यानंतर शिरसाट यांनी काय केलं, तर नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला थेट 150 एकर जमीन मंजूर केली असा आरोप रोहित पवार यांनी केला। रोहित पवार थेट पत्रकार परिषदेत म्हणाले की हा निर्णय म्हणजे केवळ जमीन देणं नाही, तर राज्याच्या भूमिपुत्रांशी केलेली गद्दारी आहे। पण एवढंच नाही, पवारांनी इतिहास उलगडत सांगितलं की हे बिवलकर कुटुंब ब्रिटिश काळापासून मराठा साम्राज्याचे शत्रू होते। इंग्रजांशी हात मिळवणी करून या कुटुंबाने रोहा, पनवेल, अलिबाग भागातील 4,000 एकर पेक्षा जास्त जमीन बक्षीस म्हणून मिळवली। 1959 मध्ये त्यांनी कायद्याच्या पळवाटेतून ती जमीन वाचवली, मात्र 1971 साली ती जमीन सरकारकडे जमा झाली। त्यानंतर अनेक वेळा कोर्टात, सिडकोकडे, महसूल विभागाकडे मागण्या केल्या गेल्या, पण प्रत्येक वेळी त्या फेटाळल्या गेल्या। मग प्रश्न असा पडतो की इतकी वर्ष ज्यांची मागणी फेटाळली गेली, ती अचानक 2024 मध्ये कशी मान्य झाली? यामागे काय घडलं? पैसा फिरला का? हा घोटाळा नेमका किती मोठा आहे? रोहित पवारांच्या आरोपानुसार सिडकोच्या आतल्या गोटात डावपेच रचले गेले। 23 फेब्रुवारी 2024 रोजी विजय सिंघल सिडकोचे एमडी झाले आणि फक्त काही दिवसांतच संजय शिरसाट अध्यक्ष झाले। त्यानंतर या कुटुंबाच्या अर्जाला हिरवा कंदील दाखवला गेला। इतकंच नाही, तर पवारांचा आरोप आहे की शिरसाट यांना थेट 100 कोटींचा फायदा झाला आणि त्यांच्या पक्षाला देखील 400 ते 500 कोटींचा माल मिळाला। हे केवळ आरोप नाही, तर राज्याच्या सत्तेवरचं मोठं प्रश्नचिन्ह आहे। रोहित पवारांनी या सगळ्या प्रकरणाला गँग ऑफ गद्दार असं नाव दिलंय। ते म्हणाले की जसं बिवलकरांनी इंग्रजांशी हात मिळवणी करून मराठ्यांशी विश्वासघात केला, तसंच आज शिरसाट यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी गद्दारी केली। सुप्रीम कोर्टाने नुकताच निर्णय देऊन झुडपी जंगल जमिनी माघारी घेण्याचे आदेश दिलेत। यामध्ये बिवलकर कुटुंबाची जमीन देखील येते। मग प्रश्न हा आहे की कोर्ट आदेश असतानाही शिरसाट यांनी जमीन देण्याचा निर्णय कसा घेतला? हे थेट थेट भ्रष्टाचार नाही का? याच पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी जाहीर केलं की 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ते सिडकोवर भव्य मोर्चा घेऊन धडकणार आहेत। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलं आहे की जर खरंच सरकार स्वच्छ आहे, तर तातडीने शिरसाट यांचा राजीनामा घ्या, विशेष टास्क फोर्स नेमा किंवा निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी सुरू करा, नाहीतर जनता सत्य बाहेर काढेल। एवढंच नाही, तर त्यांनी सांगितलं की या आंदोलनात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट देखील त्यांच्यासोबत असणार आहे। म्हणजेच हा लढा आता केवळ रोहित पवारांचा उरला नाही, तर संपूर्ण विरोधकांनी या प्रकरणाला हात घातलाय। आता सगळ्यांच्या नजरा आहेत त्या एकाच गोष्टीवर, संजय शिरसाट या प्रचंड आरोपांना काय उत्तर देणार? ते खरंच पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देतील का, की आरोप टाळून शांत बसतील? आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात काय भूमिका घेतील? कारण हा मुद्दा केवळ जमीन घोटाळ्याचा नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय प्रामाणिकतेचा आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रश्न आहे। एक गोष्ट मात्र निश्चित आहे, रोहित पवार यांनी उचललेला हा घोटाळ्याचा मुद्दा पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणणार आहे। दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं? संजय शिरसाट यांनी नक्की हा घोटाळा केला असेल की त्यांच्यावरचे आरोप खोटे असतील? कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा।